अरे हा, मला हे विचारत होत पांड्या, तू युट्यूब उघड तुझं, तू सबस्क्राईब केलं की माझ्या चॅनल दाखव. नसेल केलेलं त्यांनी, कारण संसारात व्यस्त आहे तो आता. हां संसारात व्यस्त झाल्यामुळे त्यांनी नसेल केलं, त्याला चान्स नसेल मिळाला. तर आपण करू आता त्याच्या फोनवरून. केलेलं आहे म्हणून म्हणतो, असं मित्रावर डाऊट घेणं खूप चुकीचं आहे, कधी घेत नका. सो बेसिकली आम्ही अजून इथून निघालेलो नाही, आम्हाला लागणार आहे 4 तास आणि लग्न 3 तासात लागणार आहे. तर आता हे नवरदेवाला फोन करून सांगते की 1 तास डिले कर ना यार लग्न प्लीज. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कॉलेजची जी फ्रेंडशिप असते ती सगळ्यात जास्त भारी असते. आणि आज आम्ही कॉलेजचे सगळे मित्र भेटत आहोत जवळपास 4 वर्षानंतर, कारण की आमच्या ग्रुपमधल्या एकाची पडली आहे विकेट, आज त्याचं आहे लग्न. सो आम्ही चाललो आहे आता, हसू नका रे. तर आत्ता आम्ही चाललो आहे त्याच्या लग्नाला नगरला. आत्ता आम्ही निघतो इथून आणि हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप धमाल येणार आहे. वरात नाही मिळणार ना, पण मेन नाचायचं होतं, ते नाचायचंच नाही मिळणार. ऋषी दाखव हा फरक असतो 9 to 5 मध्ये आणि धंद्याला लागण्यामध्ये. मित्र धंद्याला लागलेला आमचा आणि सोनं घेऊन फिरतोय. असं ऑकवर्ड करायला मला खूप आवडतं. बेस्ट थिंग अबाउट बॉईज फ्रेंडशिप इज 4 वर्षांनी भेटा तुम्ही, तरी पण असं वाटत नाही आपल्याला की 4 वर्ष झालेत. आम्हाला असं वाटतं की फक्त 4 दिवस झाले, 4 तास झालेत भेटून. जे मॉडेल आम्ही बनवत होतो ते ऍक्च्युली कसं होतं माहितीये का, ते सिद्ध्याचं डोकं होतं. ते कुठून शिकून आलं होतं काय माहिती. आयडिया वॉज सिम्पल, पासवर्ड टाकल्यानंतरच लॉक उघडणार. अच्छा, सिम्पल. पण झालं काय माहितीये का, रात्रीपर्यंत ते चालत होतं, सकाळ झाल्यानंतर ते चालणं बंद झालं. आणि त्या दिवशी प्रेझेंटेशन होतं, सगळेजण स्वतःचे प्रोजेक्ट घेऊन आले होते, आम्ही पण गेलो आणि ते तिथे चालतच नव्हतं. ते जे लॉक होतं ना, त्याची सरळ ती वायर आहे ना मागं जाऊन आहे ना एका बोर्डला लावून टाकली आणि बोर्डचं स्विच ऑन केलं ना की ते लॉक ऑटोमॅटिकली उघडायचं. तू पासवर्ड काही पण टाक, मी बटन दाबल्यानंतर ते लॉक उघडायचं. आणि तो प्रोजेक्ट आम्ही एकदम कॉर्नरला घेतला दरवाजापाशी. आणि मी काय करायचो, मी मागं संकेतला हात लावायचो, तर संकेतला कळायचं की समोर जो प्रोजेक्ट बघायला आलेला माणूस आहे त्यांनी पासवर्ड टाकलंय. आणि मग संकेत काय करायचं, बटन ऑन करायचं, तर लॉक उघडून जायचं. सिम्पल होतं. आणि लोकांना असं वाटायचं भाई मी तर पासवर्ड, माझा मनातला पासवर्ड टाकला तरी पण कसं काय चेंज झालं, असं मॅजिक. तर मग ते सरांना इतकं आवडलं होतं आमच्या की ते म्हटले होते की हे छोटंसं मॉडेल आहे पण हे आपण ऍक्च्युअल माझ्या दरवाजाला लावू केबिनच्या. म्हणलं अहो सर चोरी होईल तुमच्या. म्हणे फायनान्स करतो मी तुम्हाला, असं तसं. म्हणलं ओके. दुसऱ्या दिवशी आले मग क्लासमध्ये की तुमचा प्रोजेक्ट पाहिजे होता, असं तसं. म्हणलं तुटला. अजून ऑकवर्ड करू तुला. माझे व्हिडिओ आवडतं का तुला? अरे बोलायचं त्याच्यात, बोलायचं. मला नाही वाटत चालू आहे. सांग की आवडतात का. शेड आमचे लाजतात खूप, त्याच्यामुळे ते कॉन्टेंट काही देत नाही, ते बोलत पण नाही. तुला कॉन्टेंट आवडतो का माझा? थोडा आवडतो. तू थोडाच पाहतो ना. मी विचारतोय की असं काहीतरी सांग सोन्याबाबत. काय सांगू की ऑडियन्सला माहित नाही आमच्या. तुम्ही जरा थांबा, माझं ऐका. सोनं अजून 10-15 हजार कमी होईल, कमी झाल्यावर घ्या परत, भविष्यात वाढणार आहे. 10 ग्राम सोनं 3 लाखापर्यंत जाणार आहे. तर ऐका आता, बिना टेन्शन काय करता, आता घ्या सोनं तुम्ही, बरं का. माझं ऐका तुम्ही. ही गोल्ड ऍडवाइस, समीरला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ही गोल्ड ऍडवाइस दिलेली आहे, गोल्डची नाही. फॉलो करा मला याची. चांदी पण घेता सकट आणि चांदी पण घ्या. तर आता आलेलो आहे आपण रांजणगाव येथे गणपती मंदिराच्या दर्शनासाठी. सो लेट्स गो.
गणपती बाप्पा. तर मित्रांनो, हा प्रवास संपलेला आहे आत्ता. आपण कुठे प्रवास करतो डझंट मॅटर, पण कुणासोबत करतो इट व्हॉट मॅटर्स. आणि पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया आपण. आवडलं असेल तर फॉलो करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.